आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला रवा बेसनाचा ढोकळा करून दाखवणार आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ढोकळा केला तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही। एक वाटी गाळून घेतलेलं बेसन घेतलेलं आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे। प्रमाण आपण कमी जास्त करू शकता आणि रवा किंवा बेसन तुम्ही जाड किंवा बारीक कसंही घेऊ शकता। त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि थोडीशी कलरसाठी हळद घालून घेते। आता एका ग्लासामध्ये मी एक ग्लास घेतलेला आहे पाण्याचा, त्याच्यामध्ये मी 2 चहाचे चमचे लिंबू सत्व घालणार आहे आणि 2 मोठे चमचे साखर घालणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। साखर आणि लिंबू सत्व घातल्यामुळे आपण जेव्हा याच्यामध्ये सोडा घालतो हे ॲक्टिवेट होते आंबटपणामुळे। तुम्ही लिंबू सत्वाऐवजी ताकसुद्धा घालू शकता आंबटपणा हवा असेल तुम्हाला तर। आता मी जे मिक्स केलेलं पाणी आहे हे लिंबू सत्व आणि साखरेचं ते याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडं पाणी परत घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये गुठळ्या राहायला नको किंवा तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा एकदा फिरून घेऊ शकता। गुठळ्या याच्यामध्ये अजिबात राहायला नको। मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितल्या त्या टिप्सनुसार तुम्ही कोणत्याही पिठाचा जर ढोकळा केला तर तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही। एकदम स्पंजी ढोकळा तुमचा होईल। अशा पद्धतीने जर तुम्ही ढोकळा केला तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे। तेल घातल्यामुळे आपण बऱ्याचदा ढोकळा खाल्ल्यानंतर तो कोरडा पडतो आणि घशामध्ये कोरडं कोरडं वाटतं, तेव्हा तेल घातल्यामुळे हा कोरडा पडणार नाही, म्हणजे हा मऊ लुसलुशीत होईल। आणि हे मिश्रण आता मी साईडला पाठवते। मी गॅसवरती कुकर ठेवून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। म्हणजे आपण जे ढोकळा पात्र त्याच्यामध्ये ठेवू तर ढोकळा पात्रामध्ये पाणी घुसायला नको आणि कमीसुद्धा पडायला नको, अशा हिशोबाने मी पाणी ठेवलेलं आहे। तुम्ही कढईमध्ये जर करत असाल तर ताटामध्ये सुद्धा तुम्ही ढोकळा ठेवू शकता आणि कढईमध्ये सुद्धा हा ढोकळा तुम्ही करू शकता। आता पाणी उकळे येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी प्लेटांना सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे। व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे प्लेटांना आणि त्याच्यानंतरच आपल्याला या मिश्रणामध्ये सोडा घालायचा आहे। पाण्याला उकळी आल्याशिवाय आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा नाही आहे। सोडा मी 1 चहाचा चमचाभर घेतलेला आहे। थोडं पाणी घालते मी ॲक्टिवेट होण्यासाठी आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि सोडा जर कमी वाटत असेल तर थोडा चिमूटभर घातला तरी चालेल। परत हे व्यवस्थित एकाच दिशेने आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आपण बघू शकता हे मिश्रण अन्नाचा कलर बदलत चाललेला आहे आणि हे स्पॉन्जी होत चाललेलं आहे। दोन मिनिटासाठी आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। सोडा घालून फेटल्यानंतर 2 मिनिटानंतर लगेच आपल्याला हे मिश्रण प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे। ह्या प्लेट आपल्याला थोडा टॅप करून घ्यायच्या आहे, म्हणजे याच्यामध्ये जे हवेचे बबल आहे ते राहणार नाही, अशा पद्धतीने। आणि स्टँडमध्ये मी टाकून घेते। आता स्टँड असल्यामुळे एका वेळेसच 3 प्लेट आपल्या छान होतात। आता मी स्टँडमध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि हे 10 ते 12 मिनटासाठी आपल्याला फुल गॅसवर कुकरची शिटी घालून ठेवायचं आहे। बरोबर आपल्याला घड्याळचा टाईम लावायचा आहे 10 किंवा त्याच्यावर 2 मिनटं। नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। फुल गॅसवर मी ठेवते। आता माझ्या ढोकळ्याला 10 मिनटं झालेली आहे। तुम्ही 2 मिनटं जास्तीचे ठेवू शकता कारण मधला जो भाग आहे कधी कधी कच्चा राहतो। आता मी गॅस बंद करते आणि ढोकळा शिजला का ते उघडून बघते। थोडीशी हवा आपल्याला जाऊ द्यायची आहे त्याच्यामधली। आता मी उघडून बघते आणि आपण बघू शकता ढोकळा आपला व्यवस्थित झालेला आहे। चाकूला काहीही चिकटत नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित झालेला आहे। आता मी थंड होण्यासाठी हा बाजूला ठेवते आणि फोडणी करून घेते। तर फोडणीसाठी मी पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल व्यवस्थित कळकळीत तापून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित तापलेलं आहे, याच्यामध्ये मी आता मोहरी घालून घेते। मोहरीसुद्धा आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे, नाहीतर ती गळवट लागते। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घेते। त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे आणि तीळसुद्धा घालून घेते मी। तीळ घातल्यामुळे आपण जेव्हा ढोकळा खातो तेव्हा हे छान क्रंची लागतं
गॅस बंद करून घेते मी आता. याच्यामधली थोडी फोडणी मी साईडला काढून घेते आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालते. फोडणीमध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेते. आपल्याला ढोकळ्यावरती पाणी किती पाहिजे त्याच्यानुसार आपण पाणी घालू शकता. आणि 4 मोठे चमचे मी साखर घातलेली आहे. गोडसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. जी मी साईडला फोडणी काढलेली आहे, ज्यांना गोड पाणी आवडत नसेल ती ही फोडणी घेऊ शकतात आणि गोड पाणी ज्याला आवडत असेल ते गोड पाणीसुद्धा घेऊ शकतात. अशा पद्धतीने मी साईडला फोडणी काढलेली आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करून घेते आणि माझा ढोकळासुद्धा थंड झालेला आहे. आपण चाकूच्या सहाय्याने अशा साईड मोकळ्या करून घेऊ. आपण बघू शकता खूप छान असा फुगलेला आहे हा ढोकळा. आणि लेअर अजूनही तुम्ही जाड घेऊ शकता जर ताटामध्ये घातलेला असेल तर, परंतु 3 प्लेटा एकत्र घातल्यामुळे मी थोडी लेअर याची कमी घेतलेली आहे. असा स्पोंजी ढोकळा तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये साखरेचं पाणी घातल्यानंतर हा अजूनसुद्धा स्पोंजी होणार आहे. याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने हे तेलसुद्धा घालू शकता आणि ज्यांना आवडत नसेल ते साखरेचं पाणीसुद्धा घेऊ शकता किंवा याच्यावरती सुद्धा तुम्ही साखरेचं पाणी घालू शकता. कोथिंबीर आणि व्यवस्थित वड्या पाडून घेते मी आता याच्या. बघू शकता तुम्ही. भरपूर असं गोड पाणी घालायचं आहे याच्यावरती, म्हणजे याला अजूनसुद्धा स्पॉंज येतो. आणि जसं आपण हॉटेलमध्ये ढोकळा खातो सेम त्याच पद्धतीने हा चवीला लागतो. आता मी तुम्हाला साखरेचं पाणी घातल्यानंतरचा ढोकळा दाखवते. किती स्पॉंज आलेला आहे याला. अशा पद्धतीने आपण बघू शकता. आणि चवदारसुद्धा होतो. आणि पाणी मी छिद्र ज्या साईडने असतात त्या साईडने टाकलेलं आहे, म्हणजे उलटा करून टाकलेला आहे, म्हणजे त्या छिद्रामधून पाणी व्यवस्थित घुसते आणि ढोकळा छान फुगतो. अशा पद्धतीने माझा इन्स्टंट असा ढोकळा 15 मिनिटात तयार झालेला आहे. आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.